श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शनिवार आणि उद्या 24 फेब्रुवारी आहे आणि या दिवशी आलेली आहे या महिन्यातील माघ पौर्णिमा. माघ महिना जो आहे तर हा महिना पूर्ण पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. आणि या पौर्णिमेला जर आपण पवित्र गंगेमध्ये जाऊन जर स्नान केलं तर आपले जे काही पाप आहेत, वाईट कर्म आहेत, त्यांचा नाश होतो. आपला जो प्रखर पितृदोष आहे तो दूर होतो. पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू त्याचबरोबर कृष्ण यांची पूजा करण्याला खूप सारं महत्त्व आहे. या दिवशी यांची पूजा उपासना केली जाते. त्याचबरोबर जे काही आपल्याला व्रत करायचं आहे पौर्णिमेचं तर ते आपल्याला 24 फेब्रुवारीला करायचं आहे. ही पौर्णिमा सुरू होणार आहे 23 फेब्रुवारीला. 23 फेब्रुवारीला दुपारी 3:33 ही पौर्णिमा सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर 24 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:59 ही पौर्णिमा समाप्त होणार आहे. त्यामुळे आपल्याला उदयतिथीनुसार ही जी पौर्णिमा आहे तर ती 24 फेब्रुवारीला साजरी करायची आहे. या दिवशी दानधर्म करण्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या यथाशक्तीनुसार जे काही गोष्टी आपल्याला दान करता येतील. या दिवशी काळं तीळ दान करायला सुद्धा खूप महत्त्व आहे. या दिवशी काळं तीळ जर आपण दान केलं तर आपला प्रखर पितृदोष नाहीसा होतो आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला गरजू व्यक्तींना दान करायच्या आहेत. आणि बघा, या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. तर म्हणूनच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी असा एक अत्यंत प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे. आईने मुलांवरून अशी ही एक वस्तू उतरून टाकायची आहे. यामुळे सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न हे मुलांचे नष्ट होतील आणि मुलांची अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या 24 फेब्रुवारीला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. हा कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार. तर उद्या हा उपाय आपल्याला मुलांसाठी का करायचा आहे तर मुलं पहा, लहान मुलं असतील, मोठे मुलं असतील, मुलं मुली दोघांसाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. मुलं हे लहान असतील तर ते खूप चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात, सांगितलेलं ऐकत नाही. मुलांची एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नसेल, त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल आणि मोठी मुलं असतील तर त्यांना नोकरी प्राप्त करण्यासाठी काही अडचणी येत असतील, पदवी धारण केलेली आहे परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही किंवा त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, अशा काही समस्या मुलांना जाणवत असतील. त्यासाठीच आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते मुलांसाठी करायचे आहेत. मुलांच्या जीवनामध्ये काही अडचणी निर्माण होतात, त्या दूर करण्यासाठी आपल्याला असे काही उपाय मुलांसाठी करायचे असतात. कारण बघा, मुलांना जर काही नजर दोष लागला, मुलांमध्ये काही नकारात्मक शक्ती आहे, असे काही दोष मुलांना लागलेले असतील तर मुलांना अशा काही अडचणी यायला सुरुवात होते. बघा, जी काही बाहेरची बाधा आहे किंवा नकारात्मकता आहे, नजर दोष आहे तर हे मुलांना बाहेरच्या व्यक्तींमुळेच होतं असं अजिबात नाही. बाहेरच्या व्यक्तींमुळे तर होतंच, परंतु आपल्या घरातल्या व्यक्तींमुळे सुद्धा ही गोष्ट होतं. सगळ्यात जास्त मुलांना आपले आई वडील आहेत तर त्यांची नजर दोष लागत असतात. कारण आई वडील मुलांचे नेहमी कौतुक करत असतात. म्हणूनच असे नजर दोष आपल्याला मुलांचे काढण्यासाठी जी चांगली तिथी असते ती म्हणजे अमावस्या असते, पौर्णिमा असते, एकादशी, चतुर्थी, अशा काही तिथी आहेत ना. ह्या तिथींना मुलांची नजर दोष जर आपण काढली तर त्यांच्या जीवनामध्ये जे संकट, अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातात. तर पहा, आपल्याला उपाय काय करायचा आहे तर आपल्याला एक छोटासा ग्लास घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी आहे तर ते टाकायचं आहे. आणि हे जे पाणी आणि हे मीठ टाकलेलं पाणी जे आहे तर ते आपल्याला मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे.
ज्यावेळेस आपण हे 7 वेळा उतरवणार आहोत त्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं आहे, माझ्या मुलांची जी काही इडापिडा असेल, नजर लागलेली असेल तर ती दूर होऊ दे, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होऊ दे, असं आपल्याला बोलायचं आहे. जर आपल्याकडे 2 मुलं आहेत तर एकाच ग्लासमध्ये जे पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यानेच आपल्याला दोघांची नजर काढायची आहे, तिघांची नजर काढायची आहे. आणि हे जे पाणी आहे ना तर ते आपल्याला साचून राहणार नाही अशा ठिकाणी टाकायचं नाही. तर आपण ते बेसिनमध्ये सुद्धा फ्लॅश करून देऊ शकता किंवा मग तुम्ही घराच्या बाहेर रस्त्यावर देखील हे पाणी जिथे कोणी मुलं जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही हे पाणी टाकून देऊ शकता. हा अत्यंत सोपा आणि साधा उपाय आहे. तर हा जर आपण केला तर मुलांची जी नकारात्मकता आहे तर ती निघून जाईल, त्यांच्यावर काही दोष लागलेले असतील ते दूर होऊन जातील. आणि पहा, अजून एक उपाय तुम्हाला आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर पहा, यासाठी आपल्याला लाल 7 मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या पूर्ण डेट असलेल्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घेतलं तरी चालेल. आणि त्यानंतर आपले जे काही केस आपण विंचरतो त्यातले 1-2 केस आपल्याला घ्यायचे आहेत. आणि ह्या वस्तू घेऊन आपल्याला मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा उतरवायचं आहे आणि प्रत्येक मुलांवरून तुम्ही ह्या वस्तू उतरवू शकता. आणि समजा तुमची मुलं तुमच्याजवळ शिकण्यासाठी नाहीत, बाहेरगावी आहेत, मग तुम्ही अशा वेळेस काय करायचं आहे, तर अशा वेळेस तुम्हाला मुलांचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर फोटोवरून त्या वस्तू उतरवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या जाळून टाकायच्या आहेत. म्हणजे तुम्ही जर गावाकडे राहत असताल तर तुम्ही चूल जर पेटवत असताल तर त्या चुलीमध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकून द्यायच्या आहेत. बघा, ज्या वेळेस आपण फ्लॅटमध्ये राहत आहात, शहरात राहत आहात, मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, तर अशा वेळेस आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या प्रज्वलित करून मग ह्या ज्या वस्तू आहेत त्यावरती घराच्या बाहेर टाकायचं आहे. घराच्या आतमध्ये नाही करायचं, घराच्या बाहेर करायचं आहे. आणि जर ह्याचा वस्तूंचा जर ठसका झाला तर आपल्या मुलांना नजर नाही लागलेली आणि जर ह्या वस्तूंचा ठसका झाला नाही तर समजायचं आपल्या मुलांची नजर ही त्यांना खूप नजर लागली होती आणि ती आता निघली आहे असं समजून जा. कारण पहा, मिरच्या जर आपण अशा कुठेही जर जाळल्या किंवा घरामध्ये काही केलं तर त्याचा खूप सारा ठसका होतो, परंतु जर मुलांची नजर ही लागलेली असेल आणि तर मग ही ठसका ह्या वस्तूंचा होत नाही. त्याचबरोबर अजून एक उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे, तर पहा तो सुद्धा तुम्ही करू शकता. या उपायासाठी तुम्हाला काळे तीळ लागणार आहेत. तर ते काळे तीळ आपल्याला थोडेसे आहेत तर ते घ्यायचे आहेत. हे जे तीळ आहेत मुलांवरून उतरवायचे आहेत आणि घराच्या उत्तर दिशेने आपल्याला टाकून द्यायचे आहेत. असं केल्याने सुद्धा मुलांची जी वाईट शक्ती आहे मुलांवरती किंवा नकारात्मकता आहे ती निघून जाते आणि मुलांचे कोणतेही दोष राहत नाही आणि त्यांची खूप सारी प्रगती होण्यासाठी जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत ते सुद्धा दूर होऊन जातात. असे हे उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी उद्या आवर्जून करायचे आहेत. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया असेच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.